चला मैत्रिणींनो, आज बनवूया खानदेश स्पेशल पातळ गवार बटाट्याची भाजी आणि मस्त अशी बाजरीच्या भाकरीसोबत खाऊया. बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी टेस्टी लागते म्हणून बाजरीची भाकर बनवली होती. ही आता गवार मी निवडली आहे. असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि तिला बॉईल करून घ्यायचं. आता आपली थोडी गवार बॉईल झाली का याच्यात एक मी बटाटा कट करून टाकला आहे. पातळ भाजीमध्ये गवार किंवा बटाटा कमी लागतो म्हणून थोडीशी गवार आणि एक बटाटा मी ॲड केला आहे. आता आपण वाटणसाठी मसाला बघूया. कोथिंबीर, अद्रक, लसूण, मिरच्या हिरव्या, 1 वाटी शेंगदाणा हे आपण वाटण करून घेऊया. कढईमध्ये मी तेल टाकलं आहे. मी तेल 3-4 पळ्या टाकते. तुम्ही कमी जास्त करू शकतात. आता मी हे 4 जणांची भाजी बनवते. तसंही मोदी म्हणतात तेल कमी खायचं म्हणून आपण कमी टाकूया. मस्त अशी जिऱ्याची फोडणी घालायची आहे. जिरा तडकला की खूप असा कढीपत्ता टाकायचा आहे ताजा झाडावरचा. आणि जे आपण वाटण बनवलं आहे ते पण त्याच्यात तेलामध्ये ॲड करायचं आहे. कडक फोडणीमध्ये मसाला फ्राय करायचा आपण. ही मी घरी मैत्रीण येणार होती त्याच्यासाठी पातळ भाजी बनवली आहे. म्हणून ही 4 जणांची भाजी. आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि 1 चम्मच हळद ॲड करायची आहे. आता व्यवस्थित आपण मसाला शेकून घ्यायचा आहे. मी मसाला नेहमी एक्स्ट्राच बनवते. त्याचं एक रिझन आहे, ती मला सवयच झाली मसाला थोडा एक्स्ट्रा बनवण्याची. मंद आचेवर मसाला व्यवस्थित चाळत राहायचा, कारण की स्टीलची कढई असल्यामुळे मसाला खाली लागून जाऊ शकतो. म्हणून आपण व्यवस्थित चाळत राहायचं तेल सुटेपर्यंत. आता हा थोडा मसाला मी काढून घेतला आहे, कारण की माझ्या मुलाला मसाला खूप आवडतो चपातीसोबत. तो पातळ भाजी जास्त खात नाही पण मसाला खातो, म्हणून मी मसाला थोडा एक्स्ट्रा शेकते. आता मी थोडं पाणी टाकलं आहे त्याच्यात गरम आणि ते व्यवस्थित आपण चाळून घ्यायचं आहे. जास्त पाणी नाही ॲड केलं आहे, अगोदर थोडंच पाणी ॲड केलं आहे. त्याला थोडासा उकड फुटू द्यायचा आपण. एक झाकण ठेवून द्यायचं आहे, कारण की बाहेर ते शिंतडे उडतात. तरी पण चेक करत राहायचं की आपला मसाला खाली लागायला नको म्हणून. आता मी गवार आणि बटाटे त्याच्यामध्ये ॲड केलेत मसाल्यामध्ये. ते पूर्ण आपण एकजीव करून घ्यायचे मसाल्यामध्ये गवार बटाटा. आमच्या खानदेशमध्ये पातळ भाज्या म्हटल्या की अशाच पद्धतीने बनवतात. आमना खानदेशने तर चवच न्यारीच आहे. आता हे मी गरम पाणी ॲड केलेलं आहे भाजीमध्ये. तुम्ही कमी जास्त प्रमाण घेऊ शकतात. किती जणांची बनवतात, 2 जणांची, 4 जणांची, त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त पाणी घेऊ शकतात. आता मस्त आपल्या भाजीला उकळ येण्यासाठी मी झाकण ठेवून दिलं आहे. गवार पण शिजेल. आता आपण चेक करायची की आपली भाजी झाली का नाही. आता आपली भाजी रेडी आहे. आता आपण गॅस बंद करून देऊ. भाजी झाली. आता आपला खानदेश पद्धतीने ताट रेडी करूया. भाजी, चपाती, भात, पापड, भाकर, लोणचं. आवडले असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय खानदेश. आमना खानदेशमा असा ताटच भारी बनवतस की समोर नानी जेवानीच इच्छा होई जास. जो नाही बी जेवण करस तो बी